आय होप जनरली लास्टचे जे 2 व्हिडिओ आहे आयोनायझेशन एन्थॅल्पीचे हे तुम्ही व्यवस्थित बघितलेले असतील. त्याच्यावरतीच बेस हा क्वेश्चन्स आहे आयोनायझेशन एन्थॅल्पी वरती. फॉर द सेकंड पिरियड एलिमेंट्स द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर फॉर फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी इज. आता या ठिकाणी तुम्हाला जनरल आयोनायझेशन एन्थॅल्पी कोणत्या पद्धतीने अरेंज करायची, इन्क्रीजिंग ऑर्डर, तर जी करेक्ट सिरीज आहे तर ती तुम्हाला फाइंड आउट करायची. बघा लास्ट पासून आपण स्टार्ट करू. जनरली या ठिकाणी निऑन सेम, फ्लोरीन पण सेम आहे. आता चेंजेस जे आहेत तर ते बघा कुठून आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर याच्या आधी आपण टॉपिक बघितलेला आहे की नायट्रोजनची आयोनायझेशन एन्थॅल्पी काय आहे, जास्त आहे. व्हाय? ड्यू टू द हाफ फिल्ड ऑर्बिटल. ओके, देअरफॉर हे दोन ऑप्शन्स जे आहेत तर हे दोघं ऑप्शन्स या ठिकाणी कट होऊन जातात. राहतं तुमचं ए आणि सी ऑप्शन, ऑक्सिजन, देन ऑक्सिजन, कार्बन, कार्बन. नाव नेक्स्ट आहे बोरॉन अँड बेरिलियम. आता बोरॉन जर तुम्ही बघितला तर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5 अँड बेरिलियमचा 4. ओके, देअरफॉर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. 1 इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी जास्त लागत नाही. Okay, as compared to beryllium. Why? Because beryllium having the electronic configuration 1s2 2s2. आता s ऑर्बिटल मध्ये दोनच इलेक्ट्रॉन असतात, फुलफिल आहे. मग त्या ठिकाणी एनर्जी जी आहे तर ती एनर्जी त्या ठिकाणी कशी असेल, जास्त. आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी s ऑर्बिटल्सची जास्त असते. s, त्याच्यानंतर p, त्याच्यानंतर d आणि त्याच्यानंतर f. ओके, तर या ठिकाणी जनरली बेरिलियमची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त असेल as compared to boron and then lithium. Therefore correct option is C. नीट 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही 3 व्हिडिओ बघितले प्रॉपरली तर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करता येईल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज like, share and subscribe the video. Thank you.